UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। लालबागच्या राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीवर दाखल। लाडक्या गळराला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। मिरवणुकीत अनंत अंबानींचाही सहभाग। पुण्यात ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप। पुण्यातील मानाच्या 5ही गणपतींचं विसर्जन। 22 तासानंतरही पुण्यात विसर्जन मिरवणुका सुरूच। कोल्हापूर नागपुरात विसर्जनावेळी नियमांचा भंग। बंदी झुगारून विसर्जन मिरवणुकीत लेझर शो। भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणाव। मिरवणुकीदरम्यान धक्काबुक्की झाल्याची माहिती। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। बुलढाण्यातील जळगावच्या जामोदमध्ये मिरवणुकीवेळी तणाव। 15 मंडळांची मिरवणूक अद्याप थांबलेली। आरोपींना अटक होईपर्यंत विसर्जन न करण्यावर ठाम। अजित पवार गटाच्या आमदारांची आज देवगिरीवर बैठक। महायुतीमधील राष्ट्रवादीच्या जागावाटपावर चर्चा होणार, तर महामंडळ वाटपाच्या नाराजीवरही चर्चा होणार। इंग्रजांप्रमाणे काँग्रेसचाही गणेशोत्सवाला विरोध। सरन्यायाधीशांच्या घरी जाण्यावरून विरोधकांच्या टीकेला मोदींचं उत्तर। गणपती बाप्पा आमचं स्ट्राईक रेट वरच ठेवतील, फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। तर सर्वांना सुबुद्धी देण्याची मुख्यमंत्र्यांची देवाकडे प्रार्थना। मुख्यमंत्री शिंदेंचा स्ट्राईक रेट। मोदी शहांमुळे शिंदेंनी वेगळा पक्ष काढून स्ट्राईक रेट दाखवावा, संजय राऊतांचं आव्हान। उद्यापासून 3 दिवस जागावाटपावर चर्चा, राऊतांची माहिती। मुख्यमंत्री व्हावं ही प्रत्येक नेत्याची आणि त्याच्या कार्यकर्त्यांची इच्छा, पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते असं नाही। मॅजिक आकडा गाठावा लागतो, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। पुढच्या वर्षी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री म्हणून अजितदादा पूजा करतील। दादा गटाच्या अमोल मिटकरींचं गणरायाकडे साकडं। भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्र फडणवीसच होतील। आमच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीस, मात्र पक्षश्रेष्ठींना निर्णयाचा अधिकार। गिरीश महाजनांचं मोठं विधान। भाजपचे बापूसाहेब पठारे यांचा मुलासह शरद पवार गटात पक्षप्रवेश। पठारेंना वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता। आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील। काँग्रेसच्या वाटेवर असलेल्या भास्करराव खतगावकरांना अशोक चव्हाणांचा इशारा। खतगावकर अशोक चव्हाणांचे मेहुणे। महायुतीमध्ये जागावाटपावर समन्वयानं चर्चा सुरू। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती, तर योजनेत खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणी जोडा दाखवतील। शिंदेंचा विरोधकांवर निशाणा। विधानसभेसाठी भाजपचं 85 ते 90 जागांवर विशेष लक्ष। निवडून येण्याच्या शक्यतेवर जागांचं A, B आणि C वर्गीकरण। भाजप आणि संघाच्या बैठकीत वर्गीकरण निश्चित। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी आज तब्बल 10 वर्षांनंतर मतदान। पहिल्या टप्प्यात 90 पैकी 24 जागांवर मतदान प्रक्रिया, तर 25 सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्याचं मतदान। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगेंचं पुन्हा उपोषणास्त्र। सरकारला ही शेवटची संधी। मराठा समाज जाब विचारणार, जरांगेंचा इशारा। आमचं पोटात एक आणि ओठात एक असं नाही, दिलेला शब्द पाळणार। कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्री शिंदेंचं मराठा समाजाला आश्वासन। सणासुदीच्या दिवशी जरांगेंनी उपोषण करू नये, सरकार त्यांच्या मागण्यांवर पाठपुरावा करताय, उपोषण मागे घ्यावं। मंत्री शंभूराज देसाईंचं जरांगेंना आवाहन। आम्ही अंतर्वली सराटीत उपोषण करणार, सगळे चोरांसंदर्भात निर्णय घेतल्यास उपोषणाला उत्तर देऊ। ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणे यांचा इशारा। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।